सामना 4 षटकांचा असेल आणि प्रत्येक षटकामध्ये 5 चेंडू असतील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. ज्या प्रकारे त्यांनी ही जबाबदारी लीलया पेलली आहे आणि अतिशय सुंदर असं क्रिकेट, ज्या क्रिकेटने खऱ्या अर्थाने ही मैत्री टिकवून ठेवली एवढी वर्ष. खरं तर विलास मित्र मंडळाचा वर्षातनं एकदा होणारा गेट टुगेदर आहे. विलास मित्र मंडळ हे कुटुंब दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण रीतीने करण्याचा हा प्रयत्न करत असतं आणि या वर्षी खरंच आपल्या बेस्ट वसाहतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या सामन्यांचं थेट प्रक्षेपण YouTube वरती. खरंच खूप सुंदर असा हा नाविन्यपूर्ण उपक्रम. हे का टाकलंय? काटे उर्फ आत्मा. चला चालू. आणि हा पहिला स्वर चेंडू पंचांचा निर्णय. धाव संकेत भर. संघाची धावसंख्या चालू झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 1. खूप सुंदर असा डोलवलेला हा चेंडू. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा घेऊन येतोय. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा हा प्रयत्न. 2 धाव घेण्यामध्ये यश. खूप सुंदर असा फटका क्रिसच्या बॅट मधून. 1 चेंडू 3 धावा.
बॉल चेंडू खराब झाला आहे. चेंडू नवीन चेंडू द्यायचा आहे. नवीन चेंडू द्यायचा आहे. चेंडू खराब झाल्या कारणाने नवीन चेंडू द्यायचा आहे. खरं तर या सामन्यांकरिता पंच म्हणून लाभलेले सचिन पाटणकर आणि सुमन, खरंच तुम्हा दोघांचंही कौतुक. आपल्या या बेस्ट वसाहतीमध्ये एक आधारस्तंभ म्हणून तुम्ही ओळखले जाता. खरंच तुमचं कौतुक करायला हवं. या सामन्यांना पंच म्हणून लाभलेले सुमन आणि सचिन पाटणकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एक चेंडू 3 धावा आणि पुढच्या चेंडूचा सामना करतोय तो क्रिश, आपल्या सर्वांचा लाडका क्रिश, ज्याने खऱ्या अर्थाने हे सामने इतक्या उच्च दर्जावरती एक्झिक्यूट करण्याकरिता ज्या प्रकारे प्रयत्न केलेत, खरंच क्रिश तुझं कौतुक करायला हवं. खूप सुंदर अशा सामन्यांचं हे प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण होणार आहे ते युट्यूबवर. माझी सर्व क्रिकेट रसिकांना विनंती आहे की त्यांनी या सामन्यांचा आनंद घेण्याकरिता आपल्या पटांगणात उपस्थित राहायचं आहे. विलास मित्र मंडळ आयोजित एन ब्लॉक प्रीमियर लीग, पहिलं षटक, दुसरा चेंडू, एक चेंडू 3 धावा. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज शुभम काटे आणि सामना करतोय तो क्रिश, आणि हा दुसरा चेंडू पाहूया, लेग साईडला मारण्याचा हा प्रयत्न आणि एक धाव घोषित. 2 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. खूप सुंदर अशा रीतीने चाललेले हे सामने, आणि या सामन्यांचा आनंद घेण्याकरिता आपल्या विलास मित्र मंडळाचे सर्व रसिक प्रेक्षक, सर्व क्रिकेट प्रेमी इथे जमलेत. आणि हा तिसरा चेंडू सामना करतोय तो क्रिश, आणि खूप सुंदर असा हा फटका. पाहूया किती धावा घेण्यात यश मिळत आहे. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु, आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय सुंदर असं कॉर्डिनेशन निखिल आणि क्रिश यांच्यामध्ये. 3 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो क्रिश, खरंच कौतुक करायला हवं. 3 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकाचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. पाहूया क्रिश काही करिश्मा करतोय का. आणि चौथा चेंडू घेऊन येतोय तो शुभम काटे, सामना करतोय क्रिश, पाहूया. आणि सोयरी चेंडू, धावसंख्येवर धावसंख्या होते ती 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. शुभम काटे यांना खरंच आपल्या गोलंदाजीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण रीतीने करायला हवं, तरच ते निखिल आणि क्रिशला रोखू शकतात. आणि हा चौथा चेंडू सामना करतोय तो क्रिश, आणि खूप सुंदरसा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आणि खूप खरंच कौतुक करायला हवं. आणि अशा प्रकारे
पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते ती 9 धावा. खूप सुंदर असा स्कोर. आणि यानंतर गोलंदाजी करायला येत आहेत ते महेश भोसले. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ते ओळखले जातात. 40+ या टीम मध्ये नावलौकिक कमावलेले गोलंदाज महेश भोसले. आणि सामना करतोय तो सुमित दाभिलकर. पाहूया या षटकामध्ये सुमित काही चमत्कारिक शॉट दाखवतोय का आपल्याला. खरं तर विलास मित्र मंडळ एन ब्लॉक प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने क्रिकेट या खेळाची सेवा करण्याकरता आपण सगळे इथे जमलो आहोत. हॅलो हॅलो, थोडं सहकार्य करा, शांतपणे घ्या. आताच मॅच चालू केली आहे त्यामुळे थोडं मॅनेजमेंट करायला वेळ जाईल. थोडं समजून घ्या, सहकार्य करा. चला एक 12th मॅन पाठवा. बॅटिंग करणारी टीम एक 12th मॅन पाठवायचं लगेच. धन्यवाद धन्यवाद निखिल. चला सामना चालू करा. अंपायर महेश भोसले. सामना करतोय तो सुमित दाभिलकर. आणि हा पहिला चेंडू आणि सुंदर असा फटका. पाहूया किती धावा मिळण्यात यश मिळत आहे. पहिली धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय सुंदर असा फटका सुमित दाभिलकरच्या बॅट मधून. एक चेंडू 11 धावा. एक चेंडू 11 धावा. दुसऱ्या चेंडू सामना करतोय तो सुमित दाभिलकर. पाहूया महेश भोसले काही. आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी. पाहूया झेल बाद होतोय का. आणि हा झेल सुटला. गचाळ असं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 12 धावा. अतिशय सुंदर असा चेंडू, परंतु झेल बाद घेण्यामध्ये काहीसं अपयश. पण ठीक आहे, पुन्हा काहीतरी नाविन्यपूर्ण रीतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. या जिद्दीने महेश भोसले पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. सामना करतोय तो निखिल रावराणे. आणि खूप सुंदर असा फटका. पहिली धाव घेण्यामध्ये यश, दुसरी धाव घेण्यामध्ये सुद्धा यश. 3 चेंडू. आणि हा चौथा चेंडू. सामना करतो तो निखिल रावराणे. आणि स्वैर चेंडू. 3 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 15 धावा. दुसरा षटक 3 चेंडू 15 धावा. खूप सुंदर असा धावफलक रचलाय तो सुमित दाभिलकर आणि निखिल रावराणे यांच्या सहकार्याने. आणि हा चौथा चेंडू महेश भोसले यांचा. पाहूया काही. आणि खूप सुंदर असा फटका. पाहूया किती धावा घेऊन येतो आपल्या संघासाठी. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खूप सुंदर असं कॉर्डिनेशन निखिल आणि सुमित दाभिलकर यांच्यामध्ये. खूप सुंदर असा फटका. खरं तर निखिल रावराणे आपल्याकडून फक्त चौकार आणि षटकाराची अपेक्षा आहे आपल्या सर्व या क्रिकेट रसिकांना. तुमची फलंदाजी पाहण्याकरिता इथे सर्व क्रिकेट रसिक जमलेत. पाहूया. आणि हा 5वा चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी महेश भोसले यांच्याकडून. आणि 2 षटकांनंतर धाव संख्या होती ती. आणि 2 षटकांनंतर धाव संख्या होते ती 18 धावा. खूप सुंदर असा धावफलक. हा सांगितलं. गैरसमजाबद्दल क्षमा असावी पंच. आपल्या अशा सहकार्याची अपेक्षा आहे. सचिन पाटणकर खऱ्या अर्थाने आपल्या या बेस्ट वसाहतीचे खरे आधारस्तंभ. बेस बॉईजला खऱ्या अर्थाने सहकार्य लाभलं. त्या सहकार्यामध्ये खऱ्या अर्थाने सुमन आणि सचिन पाटणकर यांचं नाव खऱ्या अर्थाने घ्यावं लागेल. खूप सुंदर असं सहकार्य. आणि यानंतर तिसरा षटक घेऊन येतो तो विकी. खूप सुंदर असा पहिला चेंडू. अतिशय नावाजलेले असे गोलंदाज विकी. त्याची गोलंदाजीचा करिश्मा पाहण्याकरिता इथे सर्व क्रिकेट रसिक जमलेत. यानंतर दुसरा चेंडू. सामना करतोय तो निखिल.
खूप सुंदर असा मारलेला हा फटका. पाहूया किती धावा घेऊन येतो आपल्या संघासाठी. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. पाहूया तिसरी धाव मिळते का, परंतु तिसरी धाव पूर्ण नाही करू शकले. 2 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 2 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 20 धावा. आणि हा तिसरा चेंडू सामना करतोय तो निखिल. आणि खूप सुंदर असा फटका, परंतु झाडामुळे फक्त 1 धाव घेण्यामध्ये यश. 3 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 21 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत विकी यांच्याकडून. आणि या षटकामध्ये पहिल्यांदाच विकीचा सामना करण्याकरिता सुनीत दाभेळकर क्रीजवर. आणि हा चौथा चेंडू, खूप सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया झेल बाद होतोय का. आणि झेल सुटलेला आहे आणि पहिली धाव पूर्ण करण्यामध्ये यश. आणि दुसरी धाव सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने पूर्ण केलेली आहे. आणि धाव संख्येत भर. 4 चेंडू नंतर धाव संख्या होती ती 23 धावा. आणि या षटकाचा हा शेवटचा चेंडू सामना करतोय तो सुनीत. खूप सुंदर असा फटका. पाहूया किती धावा मिळतात आपल्या संघासाठी. सुनीतच्या बॅट मधून पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न, आणि पाहूया दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. खरंच यांच्या कोऑर्डिनेशनचं कौतुक करायला हवं निखिल राव राणे आणि सुनीत दाभेळकर. 3 षटकानंतर 25 धावा. शंतनू कानाडे आणि त्याची टीम यांना माझी विनंती असेल की कृपया करून शंतनू सोबत थोडं सहकार्य करा. पहिली मॅच आहे, तो काय आवाज येईल त्याकडे सहकार्य करा. थोडा आपला स्कोअर बोर्ड आणि लिहा, थोडा वेळ लागेल. आणि संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत सोनू ऑन स्ट्राईक निखिल राव राणे. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. आणि हा पहिला चेंडू, उत्कृष्ट असा डोलला चेंडू, 6 धावा. आणि संघासाठी 6 धावा घेऊन येत आहेत. खरंच कौतुक करायला हवं. एकदा निखिल राव राणेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप सुंदर असा फटका. खूप सुंदर अशा रीतीने दुसरा सुद्धा. दोन चेंडू आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 33. 2 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 33 धावा. खूप सुंदर असा धावांचा डोंगर रचलाय तो निखिल राव राणे आणि सुनीत दाभेळकर यांनी. आणि खूप सुंदर असा फटका. पाहूया किती रन येत आहेत आणि आपल्या नावाला साजेसा असा फटका आणि षटकार. मध्ये काहीतरी बदल करण्याची गरज. आणि हा चौथा चेंडू सामना करतो तो निखिल. आणि हा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया किती धावा येत आहेत आपल्या संघासाठी. 4 चेंडू नंतर धावसंख्या होते ती
4 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 41. शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करतो तो निखिल आणि सर्व क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा आहेत की निखिलने या चेंडूवरती सुद्धा काहीतरी चमत्कार घडवावा आणि तो चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे पाठवावा. पाहूया निखिल आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतोय का. आणि हा सामन्याचा हा शेवटचा चेंडू. खूप सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु खूप सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या होते ती 42 धावा. धावांचा डोंगर उभा केलाय तो सुमित दाभिलकर आणि निखिल रावराणे यांनी. खरंच त्यांच्या फलंदाजीचं कौतुक करायला हवं. एन स्ट्रायकर्स या संघाला या सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. 43 धावा. खूप सुंदर असं क्रिकेट. एन ब्लॉक प्रीमियर लीग विलास मित्र मंडळ. माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. या सामन्यांचं थेट प्रक्षेपण युट्यूबवर, या थेट प्रक्षेपणाची लिंक सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करण्यात आली आहे. ज्यांना कोणाला घरी बसून या सामन्यांचा आनंद घ्यायचा असेल ते सुद्धा या सामन्यांचा आनंद युट्यूबवरती घेऊ शकतात. आपल्या बेस्ट वसाहतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच काहीतरी नाविन्यपूर्ण रीतीने करण्याचा हा प्रयत्न विलास मित्र मंडळ एन ब्लॉक प्रीमियर लीग. रिमेंबर द नेम. यानंतर पुढील होणारा सामना, त्या सामन्यांच्या संघ मालकांना दोघांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपण नाणेफेक करणार आहोत. एन स्ट्रायकर्स या संघाला विजयाकरिता 43 धावांची गरज आहे आणि हा धावांचा डोंगर पार करण्याकरिता जबाबदारी घेऊन येतोय तो विकी. आणि पाहूया विकी सोबत त्याची साथ कोण देत आहे. अतिशय उत्कृष्ट अशा फलंदाजांची गरज आहे हा धावांचा डोंगर सर करण्याकरिता. आणि मैदानामध्ये उतरते ती कियान स्ट्रायकर्स. एकदा कियान स्ट्रायकर्स साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. धावांचा डोंगर रचलाय कियान स्ट्रायकर्सने. निखिल रावराणे खऱ्या अर्थाने एक आत्मविश्वास दिसतोय. ज्या प्रकारे त्यांनी 3 षटकार मारले, 3 षटकार मारल्यानंतर त्यांच्या नावाला साजेशी अशी खेळी केली ती निखिल रावराणे यांनी. पाहूया गोलंदाजांच्या रूपाने त्यांच्या संघाला कसं सहकार्य मिळतंय. यानंतर पुढील होणारा सामना आणि या दोन्ही सामन्यांचे संघ मालक भाऊ 777 आणि RR स्ट्रायकर्स. प्रतीक तू काय बोलत होतास. बॅटिंग रोहित आपल्या टीम आपल्या संघामधला कोणीतरी एक इथे स्कोर लिहिण्याकरिता आपल्या सहकार्याची गरज आहे. आणि यानंतर ज्या सामन्याची आपण वाट पाहत होतो ते म्हणजे भाऊ 777 आणि RR स्ट्रायकर्स, आपल्या विलास मित्र मंडळाचे दोन्ही एक पिलर शंतनू कानडे आणि देवेन गाडी यांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. आणि नाणेफेक होते आणि छापा आणि नाणेफेक जिंकतोय तो शंतनू कानडे. खरंच अभिनंदन शंतनू. आपला निर्णय जो काही असेल तो आपल्याला कळवायचा आहे लवकरात लवकर. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्यायचंय आणि या धावांचा डोंगर सार करण्याकरिता नाहीये. कृपया कोपऱ्यात उभे राहा. सामन्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आपला क्रिकेटचा उत्सव आहे तो
छान पद्धतीने पार पाडण्याकरिता आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. कोणीही मैदानात थांबू नका कृपया. या सामन्यांचं नीट एक्झिक्युशन होण्याकरिता आपल्या सहकार्याची गरज आहे. यानंतर यानंतर संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो जॉन्सन अर्थात प्रथमेश आणि त्याचा सामना करतोय तो विकी. खरंच धावांचा डोंगर सर करायचा आहे. पहिलं षटक, पहिला चेंडू, गोलंदाजी करतोय तो आपल्या सर्वांचा लाडका प्रथमेश उर्फ जॉन्सन आणि त्याचा सामना करतोय तो विकी. पाहूया काय चमत्कार करतो पहिल्या चेंडू मध्ये. आणि स्वैर चेंडू, शून्य चेंडू, एक धावा. खूप सुंदर अशी, खूप सुंदर असा गोलंदाजीचा अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. एक चेंडू, एक धावा. आणि हा दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा खूप सुंदर अशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. खरंच कौतुक करायला हवं. 2 चेंडू, 1 धावा. खरंच धावांचा जर का हा डोंगर सर करायचा असेल तर अतिशय आक्रमक अशी फटकेबाजी करावी लागेल ती विकी आणि महेश भोसले यांना. 2 चेंडू, 1 धावा. आणि हा तिसरा चेंडू प्रथमेश यांचा. सामना करतोय तो विकी आणि खूप सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 3 धावा. तीन चेंडू नंतर धाव संख्या होते ती 2 धावा. आणि हा चौथा चेंडू. सामना करतायत ते महेश भोसले. पाहूया ते या चेंडूवरती काही. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खूप सुंदर असा फटका महेश भोसले यांच्या बॅट मधून. 4 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 4 धावा. 4 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 4 धावा. महेश भोसले तुमच्याकडून एक आक्रमक अशा फटक्याची अपेक्षा. आणि हा शेवटचा चेंडू आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी. खरंच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. चुकीची दुरुस्ती. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते ती 5 धावा. असं सांगत राहा. काळा झालाच तरी चालेल पण सांगत राहा. यानंतर संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येतोय तो सुनीत दाभिलकर. पाहूया बोटांची जादू आपल्या या मैदानावर दाखवण्यामध्ये तो किती यशस्वी होतोय. सामना करतायत ते महेश भोसले. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते ती 5. आणि दुसऱ्या षटकाचा हा पहिला चेंडू आणि महेश भोसले यांच्याकडून 1 धाव घेण्यामध्ये यश. 1 चेंडू, 6 धावा. खरं तर विकी यांना त्यांचा आक्रमक अंदाज, फलंदाजीचा अंदाज बाहेर काढावा लागेल तर कुठे हा धावांचा डोंगर सर होऊ शकतो. आणि हा दुसरा चेंडू. उंच असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु काहीसा अयशस्वी असा प्रयत्न. पहिली धाव घेण्यामध्ये यश. आणि 2 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 6 धावा. 7 धावा. 2 चेंडू नंतर धाव संख्या होते ती 7 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत करतोय तो सुनीत दाभिलकर. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांनी नावलौकिक कमावलं तो सुनीत दाभिलकर. तिसरा चेंडू. सामना करतोय तो महेश. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप सुंदर असा डोलेला चेंडू. पाहूया किती धावा घेण्यात यश मिळत आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती
4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. दुसरा षटका 4 चेंडू 10 धावा. हा शेवटचा चेंडू या षटकातला. आणि खूप सुंदर असा फटका. पाहूया झेल बाद होतोय का. आणि खरंच कौतुक. निखिल टू महेश आणि हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि हा उत्कृष्ट असा झेल शैलेश षटक पूर्ण केले. 3 षटका अखेरीस धावसंख्या झालेले आहे 13. आणि 13 धावा. 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली 13 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस उडवून घ्यायचा आहे लगेच. आपल्याला सामने संपवायचे. टॉस झालाय सॉरी. टॉस झालाय. 5 बॉल 30 धावांची आवश्यकता सामना जिंकायला. 5 बॉल 30 धावा. आणि संघाचे मेन बॉलर शुभम काटे थोडेसे वैतागलेले आहेत. चला शेवटचं षटक घेऊन येत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत आयुष. 5 चेंडू 30 धावांची आवश्यकता. सोनू ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू
पी बिल्डिंगच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 15. 4 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 28 धावा. आणि हा पुढील चेंडू, उत्कृष्ट असा ढवळलेला चेंडू, पाहूया. 1 धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 चेंडू 26 धावांची आवश्यकता. धाव संख्या झालेली आहे 17. आणि पुढील मॅच साठी मी आणि हा पुढील चेंडू, पुन्हा एकदा उत्कृष्ट असा ठेवलेला चेंडू, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव देखील पूर्ण झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 19. मला वाटतं हा शेवटचा चेंडू असेल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सागर थोडेसे दमलेले आहेत. आणि हा रिव्हर्स षटकार, 1 डिक्लेअर. तांबडी चांबडी. पुढील मॅच साठी मी विनंती करेन की यश चव्हाण यांनी स्टेजची संपर्क साधायचंय. पुढील मॅच साठी जरा सूत्रसंचालन करायचंय. पुढील मॅच आपले असणार आहे भाऊ आणि गोट्या. चला, शेवटचा चेंडू, उत्कृष्ट अशी फाईट. मॅच संपलेली आहे आणि सामना जिंकलेला आहे. तुम्ही हारलात ना समोर.